चला, सुरुवातीला कुणाचे काय प्रश्न असतील ते विचारा. दिसतंय सर्वांना? महर्षी अष्टावक्राची वंश परंपरा थोडक्यामध्ये आहे. ऋषी उद्दालक यांचे शिष्य होते महर्षी कहोदा आणि त्यांची मुलगी होती सुजाता. ऋषी उद्दालक सोबत त्यांच्या मुलीसोबत महर्षी कहोदांनी लग्न केलं आणि त्यांच्यापासून महर्षी अष्टावक्र यांचा जन्म झाला. आता अष्टावक्राच्या कहाणीमध्ये गुरुदेवांनी जे सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये महर्षी अष्टावक्र हे जन्मतःच ज्ञानी होते. आणि महर्षी कहोदा त्यांचे वडील जे आहेत ते पण ज्ञानी होते. राजा जनकाच्या दरबारामध्ये त्यांनी बरेचसे शास्त्रार्थ केले होते. ज्ञानचर्चा केली होती. त्या काळामध्ये शास्त्रार्थ करण्याची पद्धत होती आणि सगळ्या ह्याच्यामध्ये ते जिंकले होते. पण बंदी नावाचे एक ज्ञानी पुरुष होते, त्यांच्यासोबत दरबारामध्ये यांना शास्त्रार्थ करायचं होतं. त्यावेळेस ते अभ्यास करत होते आणि ते अभ्यास करत असताना त्यांची पत्नी आहे सुजाता, ती गरोदर होती. आणि मग ते श्लोक म्हणत असताना काही ठिकाणी अडथळले किंवा चुकीचं म्हणलं तर आतून जे अष्टावक्र होते ते आतून आईच्या गर्भातूनच ते करेक्शन करायचे. आणि त्याचा त्यांना खूप राग आला आणि त्या रागाच्या ह्याच्यात त्यांनी शाप दिला की तू 8 ठिकाणी वाकडा होशील. आणि जेव्हा जन्म झाला त्यावेळेस ते अष्टावक्र ह्या नावानं प्रसिद्ध झाले. परंतु त्यांचं वडिलांवर अतोनात प्रेम होतं. त्या बंदीसोबत शास्त्रार्थामध्ये कहोदा हे पराभूत झाले आणि त्यांना जलसमाधी द्यावी लागली. आणि त्या जलसमाधीमुळं मग अष्टावक्र जेव्हा 12-13 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांनी पुन्हा त्या बंदीसोबत शास्त्रार्थ केला. तिथे त्यांना हरवलं
आणि ते हरवल्यानंतर तिथली कथा अशी आहे की दरबारात जेव्हा त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस ते कसे होते, त्यांचं अंग 8 ठिकाणी वाकडं होतं आणि तिथे जे ज्ञान चर्चेसाठी बसलेले लोक होते ते त्यांना हसू लागले. आणि त्यावेळेसच त्यांनी काय म्हणलं अष्टावक्रानं, की हे सगळे कसे आहेत, हे चमडीला बघणारे आहेत, चमडीला बघून हे हसतायत. पण आतमध्ये जे तत्व आहे, आत्मतत्व आहे, त्याच्याकडे त्यांनी बघितलेलं नाही आहे. ते शास्त्रात सुरू झाल्यानंतर त्यांनी बंदी नावाच्या ज्ञानी पुरुषाला पराभूत केलं. अशी त्यांची थोडक्यात कथा आहे.